परंतु एकनाथ शिंदे साहेबांमध्ये मी आनंद दिघे साहेब बघतो. याचं कारण इरसालवाडीची घडलेली घटना. मी ढवळ सरांना मध्ये एकदा सांगितलं की माणूस किती संवेदनशील आणि भावनाप्रधान असू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्याच आशीर्वादानं मी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. ती दुर्घटना घडली. रात्री 11:30 वाजता मला शिंदे साहेबांचा फोन आला. त्यावेळी मी तिथं पोहोचलेलो होतो. 11:30 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत ते माझ्याशी संवाद साधत होते आणि 5 वाजता मी त्यांना असं सांगितलं की तुम्ही आता 2-3 तासाची विश्रांती घ्या. मी इथं पालकमंत्री म्हणून आहे. जे काय घडेल, कारण घडलेलं होतं. 90 लोक 100 लोक ती गाडली गेलेली होती आणि त्याच्यातनं नवीन अजून काही इन्फॉर्मेशन द्यावी अशी इन्फॉर्मेशन गार्डियन मिनिस्टर म्हणून माझ्याकडे नव्हती. आणि मी साहेबांचा फोन ठेवल्यानंतर 1 तासानं मला नवी मुंबईच्या सीपीचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की मुख्यमंत्री महोदय पुढच्या 15 मिनिटांमध्ये इरसालवाडीला पोहोचणार आहे. आपले एकनाथ शिंदे साहेब तिथे 6:30-7:15 वाजता पोहोचले. 6:30-7:15 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंत जी लोक तिथं मदत करतायत त्यांना बिस्किटचे पुढे दिले. म्हणजे हे काम मुख्यमंत्र्यांचं आहे. हे ढवळ सर मी कधी बघितलेलं नव्हतं. कारण मागच्या 2.5 वर्षामध्ये फक्त मुख्यमंत्री फेसबुकवरच बोलतात हेच मला माहित होतं. कारण असं फील्डवर जाऊन काम करतात मला माहित नव्हतं. आणि मला भेटायला मुख्यमंत्र्यांना 6-6 महिने लागायचे. तर 5 वाजता झोपतो म्हणून सांगून इरसालवाडीला येणारे मुख्यमंत्री माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी पहिले बघितले होते. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, अचानक त्यांना फोन आला आणि मला ते म्हणाले की मी मुंबईला निघालो. ठीक आहे, राज्याचे मुख्यमंत्री आहेत. 4-5 तास थांबून त्यांनी मदत केली हेच आमच्यासाठी महत्वाचं होतं. परंतु निघून गेल्यानंतर 15-20 मिनिटांनी त्यांचा स्वतःहून मला फोन आला आणि म्हणाले एकटा म्हणून तू खालापूर पोलीस स्टेशनला यायचं. बाकी बॉडीगार्ड आणायचे नाहीत, पीए आणायचे नाहीत, कोणीच आणायचे नाहीत. मी एकटा खालापूर पोलीस स्टेशनला आहे. तू मला एकटा भेटायला यायचं. मी तिथे भेटायला गेलो. खालापूर पोलीस स्टेशन आपण बघितलं नसेल. पोलीस स्टेशन बघण्याचा संबंधच येत नाही. पण त्या खालापूर पोलीस स्टेशनच्या आतमध्ये एक एंट्री चेंबर केलेला आहे पीआयनं. त्या एंट्री चेंबरमध्ये एकनाथ शिंदे साहेब एकटे बसलेले होते. ते जरी आता आले असते तरी हा किस्सा मी त्यांना सांगितला असता जो महाराष्ट्राला कोणाला माहिती नाही. आणि त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. मला म्हणाले की मला इरसालवाडीचा घाट चढून जायचंय, काही झालं तर त्याच्यामध्ये मी कॉम्प्रोमाइज करणार नाही. आणि हे तुम्हाला माहिती, मला माहिती, घरी फोन करून सांगायचं नाही, श्रीकांतजींना सांगायचं नाही, त्यांच्या डॉक्टरांना सांगायचं नाही, कोणालाच सांगायचं नाही. मला 5 किलोमीटरचा तो कडा चढून तिथं जायचंय आणि मला तिथली नक्की परिस्थिती बघायची. मी त्यांना आग्रह केला, साहेब आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी असं धाडस करू नये असं पालकमंत्री म्हणून माझं मत आहे. म्हटलं रात्री 11:30 वाजता मी देखील हा प्रयत्न केलेला होता. जे कमीपणा आहे ते सांगायला काय हरकत नाही. पण मी 500 मीटर जाऊ शकलो आणि पुढे मी तो कडा चढू शकतो की नाही ही भीती बाळगून साहेब मी परत आलो. तुम्ही जाऊ नका या मताचं मत मांडलं. मला म्हणाले एनडीआरएफ तिथे गेलेला आहे, सेवाभावी संस्था तिथे गेलेल्या आहेत, त्यांचा काही जीव नाही का. पण मला काही करून तिथं जायचं आणि मला दुसऱ्या गाडीचं तिथं सोडा. शेवटी खोदून ढवळ सर मी त्यांना विचारलं नक्की तुम्हाला तिथं का जायचं याचं मला कारण कळलं पाहिजे. मला म्हणाले उद्या मला 11:30 वाजता जो फोन आला तो तिथल्या प्रांत अधिकाऱ्याचा होता आणि त्या प्रांत अधिकाऱ्यानं मला एक विदारक चित्र असं सांगितलं की आई बाप आणि 2 लहान मुलं ही त्या मातीखाली गाडली गेलेली आहेत. 2 लहान मुलं मिळाली पण आईबाप मिळालेला नाही. त्याच्यावर जे मला त्यांनी सांगितलं विजू माने साहेब ते महत्वाचं आहे. त्यांनी म्हणाले की बाकी सगळं ठीक आहे उदय, आई वडिलांचा सहवास त्या मुलांना मिळाला नाही, आई वडिलांना त्या मुलांचा सहवास मिळाला नाही. पण आई वडील नसताना त्या 2 मुलांचं नक्की अंत्यसंस्कार कोण करणार आहे त्याच्यासाठी त्यांचं पालकत्व कोणीतरी स्वीकारलं पाहिजे. आणि असं सांगून कोणाचंही न ऐकता ते इरसालवाडी चढून गेले. जाताना त्यामध्ये त्रास देखील झाला परंतु त्या मुलांचा अंत्यसंस्कार करून आपले मुख्यमंत्री खाली आले. मला असं वाटतं की असा संवेदनशील मुख्यमंत्री आजपर्यंत महाराष्ट्राने कधी नाही. मला तर असं वाटतं की जायची काहीच गरज नव्हती. तिथं आमचे प्रांत अधिकारी होता, जिल्हाधिकारी होता, एसपी होता. परंतु भावना जी असते काय सांगितलं होतं, आदेश काय होते सरकारचे की जी बॉडी मिळेल त्याचा अंत्यसंस्कार करून टाका. पण या व्यक्तीनं सांगितलं की या 2 मुलांचा अंत्यसंस्कार करू नका, मी स्वतःवर येणार आहे.
आणि मला ती मुलं बघायची आहे. मला सांगा की असा भावनिक, आता टीका करतात कोण गद्दार म्हणतात, कोण खोके म्हणतात, ज्यांनी खोके घेतले ते ज्यांच्यावर टीका करतात, पण असा संवेदनशील मुख्यमंत्री कोणी बघितला नाही. पण त्याच्यानंतर माजी मुख्यमंत्री आले, व्हॅनिटीतनं आले. सर हे सांगितलं पाहिजे लोकांना, माजी मुख्यमंत्री व्हॅनिटीतनं आले. पाऊस किती पडू शकतो, मी किती चालू शकतो, मी किती पुढे जाऊ शकतो, माझ्यावर बॉडीगार्ड किती आहेत, माझ्या चिरंजीवांवर बॉडीगार्ड किती आहेत, असं समजून पाऊस कमी झाल्यानंतर व्हॅनिटीतनं उतरले. जिथं व्हॅनिटी होती तिथं लोकांना बोलवलं, स्वतः लोकांमध्ये गेले नाही. जिथं व्हॅनिटी होती तिथं लोकांना बोलवलं आणि माजी मुख्यमंत्री भेटून तिथं निघून गेले. आणि हा तुमचा ठाण्याचा माणूस, ज्याच्यामध्ये कुठेतरी भावना आहे, तो माणूस ते इर्षालवाड स्वतःची जीवाची पर्वा न करता चढून गेला. हे जे उदाहरण आहे, त्याच्यामुळे मगाशी मी उदयजी सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांमध्ये मी आनंद दिघे बघतो, आणि हे मी विधानसभेमध्ये जाऊन सांगितलं. सर सगळे नेते होते, सगळे नेते होते, अजित पवार होते, राहुल नार्वेकर होते. तुम्ही शिंदे साहेबांना पण विचारा, पाठक साहेब, शिंदे साहेबांना मी सांगितलं एक महत्वाची गोष्ट तुमच्याशी मला बोलायची आहे. आणि मी त्यांना सांगितलं की मी वंदनीय बाळासाहेबांबरोबर काम करू शकलो नाही, मी धर्मवीर आनंद दिघे साहेबांबरोबर काम करू शकलो नाही, पण मला अभिमान आणि स्वाभिमान आहे की मी एकनाथ शिंदेबरोबर काम करतो, तुमच्यामध्ये मी आनंद दिघे करू शकलो नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की नरेश म्हस्केंची जी निवडणूक आहे ती तुमच्यासाठी प्रतिष्ठेची असली पाहिजे, ठाणेकरांसाठी प्रतिष्ठेची असली पाहिजे. ज्या माणसानं महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून काम केलं, जो माणूस अहोरात्र महाराष्ट्रामध्ये आमच्यासारख्यांना ताकद देण्यासाठी फिरतोय, सर्वसामान्य माणसाला ताकद देण्यासाठी फिरतोय, त्यांच्या बालेकिल्ल्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे. आणि मला असं वाटतं की तुम्ही जर याच्यामध्ये पुढाकार घेतला तर उबाठाच्या उमेदवाराचं डिपॉझिट गेल्याशिवाय राहणार नाही, एवढी ताकद जमलेल्या सगळ्या मंडळींमध्ये. कारण तुम्ही एकटे नाही आहात. डॉक्टर साहेबांनी इथे सांगितलं, मला असं वाटतं की तुमच्या ओपीडी मध्ये शेकडो लोक येतात. गोळी देताना, इंजेक्शन देताना फक्त धनुष्यबाण सांगितलं तरी समजून जा. फक्त इंजेक्शन देताना धनुष्यबाणच सांगा, ही मला हात जोडून विनंती करायची. कारण मी अनेक वेळा संजय मोरे साहेबांना सांगतो, पाठक साहेबांना सांगतो की तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही ठाणेकर आहात. आज ठाण्याचे मुख्यमंत्री आहेत, आणि ठाण्याचे मुख्यमंत्री हे फक्त ठाण्यापुरते मर्यादित राहिले नाही, तर राज्याच्या स्तरावर, देशाच्या स्तरावर त्यांनी एक वेगळी प्रतिमा स्वतःची निर्माण केलेली आहे. अनेक मुख्यमंत्री आपण झालेले बघितलेले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर पेहराव बदलतो, मुख्यमंत्री झाल्यानंतर राहण्याची एक आयडेंटिटी वेगळ्या पद्धतीची निर्माण होते, एक आवाका वेगळा निर्माण होतो. परंतु हा जो माणूस आहे, हा माणूस की बाळगून राजकारण करणारा माणूस आहे. परवाचं देखील मी रात्री 1 वाजताचं मी आपल्याला उदाहरण देतो. आम्ही वैजापूरला एका कार्यक्रमामध्ये होतो, आणि रात्री 1 वाजता एकनाथ शिंदे साहेबांना कळलं की माझ्या कार्यकर्त्यावर अडचण आहे. विमान बाजूला ठेवून ठाण्याला मी गाडीनं जाईन, पण रात्री 1 वाजता त्या कार्यकर्त्याला भेटून त्याची मी अडचण दूर करेन, असं सांगणारा माणूस या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी झालेला नव्हता. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे, हे नेतृत्व टिकलं पाहिजे. हा ठाण्याचा ठेवा दिघे साहेबांच्या पश्चात आपण टिकवला पाहिजे. आणि ज्याच्या मनगटामध्ये धाडस आहे, धाडस काय तर आपण बघितलंय, ते मला सांगायची काही आवश्यकता नाही. आणि दुसरं एक गौप्यस्फोट नाही, पण मी खरं तुम्हाला सांगतो, त्यांनी धाडस केलं आणि 3 दिवसानंतर त्या धाडसाबरोबर नेणारे ढवळ सर इकडे हे मला घेऊन गेले. ढवळ सर, मी ढवळ सरांना मगाशी विचारलं, तुम्हाला कुर्त्या बघून मला पण भीती वाटायला लागलेली आहे. आता ढवळ सर राजकारण देतात म्हणजे आहे, कारण नरेशजींना खासदारकीचं तिकीट मिळालं, ठाणेकर सगळेच आता मोठे होत आहेत, त्याच्यामुळे ढवळ सरांची म्हटलं इच्छा आहे की काय आता आमदारकी किंवा खासदारकी लढायची. पण मी दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो की ढवळ सर मला गुवाहाटीला घेऊन गेले, आज मला त्याचा कधीही तोटा झाला नाही. ज्या हुद्द्यावर मी काम करत होतो त्या हुद्द्यापेक्षा मला मोठं प्रमोशन मिळालं. राज्यामध्ये फिरताना कधी पूर्वीच्या लोकांसारखे आडेवाडे शिंदे साहेबांनी घेतले नाहीत, फ्री हँड मला काम करायला दिलं. आणि म्हणून नेतृत्व विकसित करत असताना त्याच्या पायामध्ये काय म्हणतात त्याला, वेडी टाकणारं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांचं नाही. आता तो उठाव कशासाठी झाला, का झाला, याच्यामध्ये मला अजिबात जायचं नाही. पण ज्या माणसाने एक इतिहास घडवला, ज्या माणसाने एक धाडस केलं आणि जगाच्या पाठीवर शब्द कसा पाळायचा असतो हे देशाच्या राजकारणाला दाखवून दिलं,
ते नेतृत्व दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठाण्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि ते तसंच्या तसं टिकवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून नरेश म्हस्के निवडून येतील, पण ठाण्याची ही सीट फार मोठ्या मताधिक्यानं निवडून आली पाहिजे, विक्रमी मतानं निवडून आली पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. 5-50 हजार मतांना जर निवडून आले तर ठीक आहे, ठाण्याची सीट निवडून आली. पण जर आपण दिघे साहेबांना मानतो, जर आपण एकनाथ शिंदे साहेबांना मानतो, तर ही सीट विक्रमी मतांनी पहिल्या 1-2 क्रमांकाच्या लीडमधनं महाराष्ट्रात निवडून आली पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत, हीच मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे. मगाशी मी येत असताना विजू मानेंचं एक डावसचं मी वाक्य ऐकलं. मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. पहिल्या वर्षी आम्ही ज्यावेळी मागच्या वर्षी ज्यावेळी डावसला गेलो, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर संभ्रमावस्था होती. डावसमध्ये आम्ही फक्त 1,37,000 कोटीचे एमओयू करू शकलो. त्याच्यातल्या 80,000 कोटीची कार्यवाही आम्ही सुरू केली, इम्प्लिमेंट केली. ते आता उद्योग उभे राहत आहेत. पण दुसऱ्या वर्षी आजपर्यंतच्या इतिहासातले 5 लाख कोटीचे एमओयू आम्ही डावस आणि महाराष्ट्र मिळून केले. 3 लाख